शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात। थेट प्रश्न विचारणाऱ्या धाराशिवमधील शेतकऱ्यांवर सावंत भडकले। निर्भीडपणा नव्हे तर किंतु परंतु करत पंतप्रधानांनी माफी मागितली। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचं राजकारण करू नये। खासदार उदयनराजे भोसलेंकडून प्रसिद्धीपत्रक जारी, तर दोषींना कठोर शिक्षेचीही मागणी। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अजूनही डागडुजीच्या प्रतीक्षेत। पुतळ्याखाली चुगवली पिंपळाची 1.5 फूट झाडं। नागरिकांनी याबाबत वारंवार पत्र पाठवूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। एमपीएससीची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यासंदर्भातला निर्णय अद्याप नाही। 2 वर्षांपूर्वीच हायकोर्टाचे आदेश असताना निर्णय न घेतल्यानं उत्तर देण्याचे संभाजीनगर हायकोर्टाचे निर्देश। नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार टाकण्याचा इशारा। मानधनवाढीची मागणी आणि लाडकी बहीण योजनेसाठी हजेरीच्या सक्तीविरोधात आशा सेविका आक्रमक। करवीर निवासिनी अंबाबाई चरणी भाविकाकडून 71 तोळ्यांचा सुवर्णसिंह अर्पण। किंमत अंदाजे 50,33,000। आज सोन्याचा भाव किंचित घसरला। सोनं सध्या 71,860 रुपये प्रति तोळा, तर चांदी 85,070 रुपये प्रति किलोवर। इन्फ्लुएन्सर रजत दलालचा व्हिडिओ व्हायरल। दुचाकीस्वाराला उडवून माझं हे रोजचं काम असल्याचं विधान। रजतला अटक करण्याची सोशल मीडियावर मागणी। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेकडील एका क्लबच्या बाहेर रात्री उशिरा मद्यधुंद तरुणांना मारहाण। मुंबई पोलिसांना टॅग करून मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। उत्तर प्रदेशात रस्त्याच्या मधोमध बसलेल्या मद्यधुंद ट्रकनं उडवलं। सुदैवानं वाचला जीव। पोलीस स्थानकासमोरच घडला प्रकार। पतंजलीच्या दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहारी सामग्री असल्याचा दावा। दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल।